नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर उठल्याप्रमाणे माझं डेली रुटीन जे आहे तर ते चालू झालं आहे. आज थोडासा उठायला उशीरच झाला आहे, जास्तच उशीर झाला. 7:20 झाले होते. उठल्यानंतर पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली. आज तर पीठ पण मळून ठेवलं नव्हतं, त्यामुळं पटपट सगळं आवरायला लागलं. आधी कांदा चिरून पटकन भाजी ठेवली. भाजी इथं कांदा शिजतोय किंवा भाजतोय तोपर्यंत लगेच कोबी तो चिरून इथं कट करून भाजी वगैरे बनवली. तर हे रुटीन तर चालूच राहील. पण आज दुसऱ्याच एका विषयावर बोलायचं होतं. थंबनेल पाहून तर तुम्हाला विषय समजलाच असेल किंवा अंदाज आला असेल. 1-2 दिवसापूर्वी एक फेसबुकवरती पोस्ट बघितली होती. त्याच्यामध्ये एका ताईंनी 8 लाख रुपये स्वतःचे इन्व्हेस्ट केले. ती किचनचे रिलेटेड रेसिपीज वगैरे त्याचे व्हिडिओ बनवत होती यूट्यूबवरती. तर 8 लाख इन्व्हेस्ट केले, स्वतःचं स्टुडिओ वगैरे ओपन केलं. कदाचित बाकीचे सगळे म्हणजे एक्सपेन्सिव्ह कॅमेरे वगैरे घेतले असतील. पूर्ण असं टोटल बजेट जे होतं ते 8 लाख इन्व्हेस्ट केलं त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये. आणि 3 वर्ष काम केलं त्याच्यामध्ये. 250 व्हिडिओज बनवले 3 वर्षामध्ये. तरीही त्या 250 व्हिडिओजला पण काही व्ह्यूज वगैरे आले नाही किंवा मॉनिटाईज नाही झालं चॅनल. 3 वर्ष चालू ठेवलं तिनं. आणि नंतर मग स्वतःच्या हाताने जे 250 व्हिडिओज होते 3 वर्षातले, तर ते एक एक करून पूर्ण डिलीट करून टाकले आणि चॅनल बंद केलं. तर ते ऐकूनच मी तर 10 मिनटं शॉकच होते. कारण माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे. फक्त मी काही एवढे पैसे इन्व्हेस्ट नाही केलेले. पण आता मलाही माझ्याही चॅनलला ऑलमोस्ट 3 वर्ष आता होतील 1-2 महिन्यात आणि अजून चॅनल मॉनिटाईज नाही आहे. तर यूट्यूबमध्ये पेशन्स खूप पाहिजेत. पण म्हणजे आता पेशन्स तर ठेवून भरपूर मी काम वगैरे तर केलं. पण एवढे दिवस होऊन पण जर हे सक्सेस होत नसेल तर म्हणजे कदाचित आपल्यासाठी फील्ड नसेलच असंच म्हणून आता सोडून द्यावं लागेल. मलाही तेच वाटतं. सध्या तर माझ्याकडं दुसरं ऑप्शन काही नाही आहे म्हणून मी हे कंटिन्यू करते. नाहीतर मी जर दुसरा काही करता आला असतं मला तर मी कधीच केलं असतं. पण माझ्याही मुली लहान आहेत त्यामुळं हेच आता एक सध्या मी डेली ब्लॉगच बनवू शकते. रेसिपी वगैरे पण स्पेशल मला काही जास्त बनवता येणार नाहीत म्हणून मी फक्त आहे ह्याच्यातच ज्या पण रेसिपी आहे तर ते दाखवत असते. कारण स्पेशल जर कुकिंगचं चॅनल चालू करायचं म्हटलं की त्याला ते व्यवस्थित शूट करायला पाहिजे म्हणा किंवा अजून एखादी कोणाची तर व्यक्तीची हेल्प लागते. एकट्याला प्रत्येक रेसिपी शूट करता येणार नाही आणि जरी केला तर त्याला खूप वेळ लागेल की जेवढा आता मी देऊ शकत नाही. मुलींकडे बघूनच मला हे सगळं करावं लागते. तर ते त्या ताईची पोस्ट किंवा त्या ताईचं दुःख म्हणजे मी समजू शकते की मीच एवढी शॉक झाले होते कारण मी रिलेट केलं खूप. कारण माझ्यासोबत पण तसंच झालं आहे. ऑलमोस्ट 7 ते 8 हजार मी पण इन्व्हेस्ट केलेतच ह्याच्यामध्ये. मग जरी ते 7 ते 8 लाख म्हणजे 8 लाख एवढे मोठे नसले तरी माझ्यासाठी सध्या ते जास्तच आहेत. कारण दुसऱ्याचेच पैसे आपण इन्व्हेस्ट करतो म्हणजे स्वतः न काही कमवता. ह्याचं एक मला खूप गिल्ट वाटतं आहे. आणि तुम्ही जर चालू करणार असेल किंवा जर कोणाचं चॅनल असेल तर असे काही उदाहरणं आहे तर तेही बघितलं पाहिजे. कारण यूट्यूबवरती एक तर चांगलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे खूपच छान कंटेंट चांगला असेल तरच व्हिडिओ चालतात. नाही तर मग आणि दुसरं म्हणजे तुमचं लक असायला पाहिजे. कारण काम करणारे भरपूर असतात पण सगळ्यांचंच लक किंवा सगळ्यांचंच नशीब चांगलं आहे असं नाही. आणि हे याच्या बाबतीत 100% यूट्यूबच्या बाबतीत तर नशीबच म्हणावं लागेल. कारण आधीची जे म्हणजे खूप पैसे चालतात पण आत्ता जर नवीन चालू केलं तर त्याच्यात कॉम्पिटिशन पण भरपूर आहे आणि नाहीच चालत जास्त चॅनल. खूपच रेअर असे चालतात. मग काहींचं एकदम वल्गर कंटेंट असतो काही म्हणजे. तर ते चालतात तसले फालतू व्हिडिओज, भांडणं वगैरे, काही घरचे मॅटर सांगत बसणे म्हणा. काही जण मग असं सिम्पती मिळवण्यासाठी भरपूर काही काही इमोशनल असं स्टोरी सांगतात किंवा काही तर असं म्हणजे बरंचसं जे रिअलमध्ये आहे ते पण सांगतात. काही असंच इमॅजिनरी पण करून सांगतात किंवा मग स्वतःचं असं गरीब किती आम्ही हे असं दाखवून बरेचसं असं काही काही हे करतात. तर त्यांचे असे व्हिडिओ चालतात पण असे कितीतरी उदाहरणं आहेत. पण त्यामुळे मग जर तुम्हाला चांगलं कंटेंट बनवायचं असेल व्यवस्थित जर यूट्यूब चॅनल म्हणजे प्रोफेशनली टाईप जर चालवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही रिस्क घ्यावं लागेल. म्हणजे चालेल पण नाही पण हे पण आहे. त्यामुळं सगळी मेंटली तयारी ठेवूनच यूट्यूबमध्ये ग्रो करण्याची किंवा पुढं चालण्याची स्वप्न बघावीत मला तर वाटतं. तर मीही तेच ठरवले आता थोडे दिवस बघेन. जर चाललं तर म्हणजे झालं तर सक्सेस ठीक आहे. नाही तर काय माझ्याकडं ऑप्शन आहेतच दुसरे. मग मला जोपर्यंत आता म्हणजे माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही म्हणूनच मी हे करते.
तरी मग दुसरा काहीतरी काही ना काहीतरी घरच्या घरी तरी मग मी सर्च करेन नक्कीच. आता परी थोडीशी मोठी होते त्यामुळं बघू आता मग मी दुसरा ऑप्शनचा विचार करायला लागलीच आता हळूहळू. विहीला सोडून आले आता स्कूलमधून. आता घरी आल्यानंतर लगेच परीला खायला बनवलं आधी आणि आता लगेच तिच्यासाठी खायला बनवून चारलं तिला. त्यानंतर मग माझ्यासाठी चहा बनवला होता, त्याच्यात थोडंसं दूध घालून लगेच चहा घेतला आणि चहा चपाती खाऊन घेतली. मग नंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि एका ताईंची कमेंट आली होती की आधी म्हणजे साफसफाई झाल्यानंतर लगेच फरशी वगैरे न करता किंवा बाकीचे कामं न करता उठलं की आधी देवपूजा करायची. पण उठल्या उठल्या तर देवपूजा मला शक्य नाही आहे, त्यामुळं मग मी आता इथं झाडू मारून लगेच देवपूजा करून घेतली आधी. त्यानंतर मग इथं परीला मी झोपवत होते आणि परी काय झोपत नव्हती. परीने इथं जवळजवळ अर्धा तास घालवला. तर इथं शक्यतो मी जास्त व्हिडिओ बनवत नाही, पण आज म्हणजे बनवते व्हिडिओ. तर इथं परीला झोपवताना शक्यतो ती खाली झोपत नाही आधी. परीला झोपून लगेच इथं मग फरशी पुसून घेतली आणि कपडे धुवायला बसले. अर्धे कपडे झाले तोपर्यंत विहीच्या स्कूलमधून कॉल आला की तिला घेऊन जा म्हणून, तिची तब्येत बिघडली. तर कपडे मध्येच ठेवले मग परत आणि तिला घेऊन आले स्कूलमधून. आल्यानंतर मग परत पुढचे कपडे वगैरे कंटिन्यू केले.
इथं मी तांदूळ भिजत ठेवले होते डोश्यासाठी, तर तेच आता इथं तांदूळ वाटून घेते. तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्रच घातले होते. तर भांडी घासायच्या आधी ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेते, म्हणजे सगळेच भांडे एकदम होईल म्हणून माझी वाटून करून घेतलं. आणि मग उरलेले जे भांडे होते सगळेच, तर ते भांडे घासून घेतले. तर आता काय होतंय, भांडे पूर्ण असे जे आहेत तर ते सुकतायत उन्हाने, आणि मग वाळले की लवकर निघत नाहीत, त्याच्यात खरकट वगैरे पण राहतं. त्यामुळे शक्यतो भांडी मी ठेवत नाही. जरी चुकून कपडे वगैरे राहिले तर ते पाठीमागे ठेवते, पण भांडी आधी व्यवस्थित लगेच घासून घेते. भांड्यानंतर मग कपडे जे होते तर ते कालचे इथं सुकत टाकलेले ते काढलेच नव्हते. काल उशिरा कपडे धुतलेले, तर ते लगेच कपड्यांच्या आधी घड्या वगैरे घालून ठेवल्या, आणि मग मगाशी सकाळी धुतलेले कपडे लगेच आता इथं सुकायला टाकले. त्यानंतर आज शुक्रवार होता आणि उंबरठ्याले पण केलं मगाशी, आणि आता लगेच रांगोळी काढायला घेतली. सकाळी काही पूजा फक्त केली, उंबरठ्याले पण केलं नव्हतं, म्हणून मग आता करायला घेतलं. तर करता करता या दोघी होत्याच मध्ये मध्ये, तर पूर्ण त्यांना घेत घेत कामं आवरली, आणि मग नंतर फायनली जेवण केलं आज 2 वाजता. तर हे माझं सकाळचं रुटीन होतं. जे कामं 12पर्यंत होतात, तर ते आज त्या कामाला पूर्ण 2 वाजले. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.